Hello student, this is video for science 6th state board. ओके, पहा आपण वॉटर याच्या आधी पाहिलं होतं. याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं? वॉटर पाहिलं है ना. हा व्हिडिओ आपण आधी बघितला होता. वॉटरचा फॉर्म्युला, वॉटर आपण कशा कशासाठी यूज करतो, ठीक आहे. त्यानंतर वॉटर आपल्यासाठी ड्रिंकिंगसाठी किती अवेलेबल आहे? टोटल 0.03% वॉटर इज अवेलेबल फॉर अस फॉर ड्रिंकिंग. हे सगळं आपण पाहिलंय. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ऑल्सो वी हॅव डिस्कस्ड. Okay, water do not have color, do not have taste, do not have odor. Water is occur in 3 states: solid, liquid and gas, है ना. Many substances readily dissolve in water, therefore water is also known as universal solvent. The blood of animal, the sap of plant contain very high proportion of water, so no living thing can survive without water, therefore water is called life. हे पण आपण पाहिलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. आता आपण पुढचं डिस्कशन करणार आहोत युजेस ऑफ वॉटर. डिफरंट युजेस ऑफ वॉटर. सी, फॉर विच पर्पजेस वॉटर बीइंग यूज्ड. आपण वॉटर का यूज करतो. इथे पहा पिक्चर मध्ये काय काय दिलेलं आहे. तुम्ही याचे युजेस सांगू शकता. हे युजेस नंतर तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायचे, त्यामुळे हे डिस्कशन जे आहे ते काळजीपूर्वक ऐका. काय दिलेलं आहे याच्यामध्ये? नंबर 1, water is used for swimming. Number 1, water is used for swimming. Number 2, काय रे हे? Water is used for washing clothes. Water is used for washing clothes. Water is used for washing काय म्हणू आपण याला? Washing utensils. Water is used for drinking purpose. Okay. त्यानंतर water is used for washing vehicles. Water is used for agriculture. साठी शेतीसाठी पाणी वापरलं जात आहे. ओके. इथे ड्रिंकिंगसाठी एका विलेजला ड्रिंक करण्यासाठी वॉटर यूज केलं जात आहे. इथे मोटर बसवलेली दिसते का आपल्याला? इथून शेती करण्यासाठी पाणी घेऊन जात आहेत लोक. वॉटर याच्यासाठी पण यूज केलं जातं. आणि हे काय असेल बरं? इथे वॉटरचा यूज केला जातो आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी. कशासाठी? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी. तर हे वॉटरचे काही युजेस याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. वॉटर इज यूज फॉर स्विमिंग, बाथिंग, युजिंग, वॉशिंग क्लोथ्स, वॉशिंग युटेन्सिल्स, ड्रिंकिंग, वॉशिंग व्हेकल्स, ॲग्रिकल्चर. ओके. त्यानंतर फॉर मेकिंग इलेक्ट्रिसिटी. ओके. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. जेवढं वॉटर आपण यूज करतो तेवढे बाकीचे पण लिव्हिंग थिंग्स यूज करतात का? नाही. सॉरी, नाही. आपल्या इतकं वॉटर कोणीच यूज नाही करत. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न्ड दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू वॉटर सायकल. आपण इतकं सगळं वॉटर वापरतो, वॉटर संपतंय का अर्थवरचं? नाही. का? कारण आपण वॉटर सायकलमुळे काय होते, हे वॉटर जितकं पण आपण यूज करतो हे वॉटर पुढे सीला जाऊन मिळेल नदीमधलं, मग त्याचे क्लाउड्स बनतात, क्लाउड्समधून मग रेनफॉल होतो, रेनफॉलची पुन्हा रिव्हर बनते. ही प्रोसेस कंटिन्युअसली सुरू असते ना. आपण तिला काय म्हणतो? वॉटर सायकल म्हणतो. वॉटर सायकलमुळे वॉटर इज कंटिन्युअसली रेग्युलेटेड म्हणजे तिचा पुन्हा यूज केला जातो. ठीक आहे. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम ओशियन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. वॉटर सायकलमध्ये सगळं पाणी कुठून येतं? आपल्याला पाणी मिळतं रेनफॉलमधून. रेनफॉलमध्ये मोस्टली कशाचं वॉटर इव्हॉपरेट होतं? तर मोस्टली ओशियन वॉटर, समुद्राचं जे पाणी आहे महासागरांचं, त्याचं इव्हॉपरेशन होऊन त्याचे क्लाउड्स बनतात. म्हणजे ओशियन पासून वेपर्स इव्हॉपरेट होतात, त्याचे क्लाउड्स बनतात. क्लाउड्स पासून आपल्याला काय मिळतं? रेन मिळते. रेन पासनं रिव्हर्स बनतात आणि रिव्हर्स पुन्हा वॉटर कुणाला नेऊन देतात? ओशियन मध्ये. ही जी कंप्लीट सायकल आहे दिस इज कॉल्ड ॲज वॉटर सायकल. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? वॉटर सायकल. ओके. आणि वॉटर सायकलमुळे आपल्याला कंटिन्युअसली वॉटर, रेन जे फ्रेश वॉटर आहे ते कंटिन्युअसली मिळत राहतं. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन दी अर्थ. ओके. वॉटरचा मेन सोर्स कुठला आहे आपल्यासाठी? रेन वॉटर. ओके. नाउ सी नेक्स्ट.
We get water from natural sources such as stream, river, pond, spring, lakes. हे सोर्सेस आहे हा वॉटरचे. आपल्याला मेनली वॉटर कुठून मिळतं? आपण पाणी कुठून घेतो? स्ट्रीम्स म्हणजे झरे, धबधबे, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स आणि लेक्स. लेक्स म्हणजे तलाव. मॅन ऑल्सो डिग वेल्स. वेल्स आणि बोरवेल्स म्हणजे हे आपण जमिनीमध्ये बनवतो ना, विहिरी खोदतो आणि ग्राउंड वॉटर आपण एक्सेस करतो. हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा आपण सोर्सेस ऑफ वॉटर म्हणून यूज करतो. अपार्ट फ्रॉम दिस मॅन ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स. या पिक्चरमध्ये तुम्हाला डॅम दिसतंय पहा, इथे हे डॅम आहे. इथे आपण वॉटर स्टोअर करून ठेवतो आणि मग आपल्या गरजेनुसार आपण त्याला काय करतो? यूज करतो. ओके. मॅन has also constructed burns and dams of various sizes on rivers. Okay, due to uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. आपल्याकडे पाणी केव्हा येतं? तापी नदी आहे आपल्या गावामध्ये, मग आपल्याला किती सगळं पाणी अवेलेबल असायला पाहिजे होतं ना, पण तरी पण आपल्याला दर 4-5 दिवसांनी पाणी येतं. हा प्रॉब्लेम जो आहे ना, पाण्याची कमतरता, दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजे कमी. ओके. आणि हा सिरियस प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला हा प्रॉब्लेम नसेल क्रिएट करायचा, वाढवायचा नसेल, तर आपण काय करायला पाहिजे? अनकंट्रोल्ड, हा पण वर्ड नवीन आहे हा. आपण काय करायला पाहिजे? यूज वॉटर स्पॅरिंगली. स्पॅरिंगली म्हणजे जपून, काळजीपूर्वक. आपण पाणी स्पॅरिंगली, जपून, काळजीपूर्वक यूज केलं पाहिजे. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. पर्कोलेटचा अर्थ होतं पाझरणे किंवा झिरपणे. आपण काय करतो? मोस्टली वॉटर कुठे चाललं जातं माहिती आहे का? नाल्यांमध्ये चाललं जातं आहे ना, जे मग आपण यूज नाही करू शकत पुन्हा. तर वॉटरला अडवा मीन्स हे काय आहे माहिती आहे? ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. पाणी अडवा, पाणी जिरवा. आपण वॉटर जमिनीत जास्तीत जास्त पर्कोलेट म्हणजे जिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्टोअर वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे वॉटरला आपण काय करायला पाहिजे? स्टोअर करून ठेवायला पाहिजे. रियूज वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. रिमेंबर स्टोअर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. स्टेल म्हणजे शिळं. आपण पाणी जास्तीत जास्त स्टोअर करून ठेवायला पाहिजे. पाणी कधीही शिळं होत नाही. म्हणजे आपण आता जे पाणी वापरतोय ते केव्हापासून बनतंय माहिती आहे का? डायनासोरच्या काळामधून, डायनासोरच्या पण आधीच्या काळापासून बनलेलंच पाणी आपण यूज करतोय. कारण पाणी तेवढंच आहे अर्थवर. पाणी वाढतंय का? नाही. आपण जितकं वॉटर आहे तितकंच वॉटर कंटिन्युअसली यूज करत असतो. ठीक आहे. त्यामुळे पाणी, नवीन पाणी आलं की ताजं पाणी आलं की शिळं पाणी फेकून देतात भरपूर जण, नाही का? पण ते पाणी कधीही शिळं होत नाही. ठीक आहे. तर या काळजी जर आपण घेतल्या तर आपण काय करू शकतो? वॉटर स्टोअर करू शकतो. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे लँड. लँडच्या आधी इथे काही क्वेश्चन्स विचारलेले आहे, पहा बघा काय आहेत हे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ? लँड कशापासून बनलेली आहे? लँड इज मेड अप ऑफ रॉक्स, हार्ड रॉक्स. बरोबर. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? सगळीकडे फ्लॅट असते का? नाही. काही ठिकाणी फ्लॅट असते, काही ठिकाणी माउंटेन्स असतात. व्हॉट डू यू सी ऑन लँड? लँडवर आपल्याला काय पाहायला मिळतं? आता हे क्रिएटिव्ह आन्सर हवं आहे हा मला. याचं आपल्याला लँडवर काय दिसतं? आपल्याला रॉक दिसतात, सॉईल दिसतात, त्यानंतर घरं दिसतात, बिल्डिंग्स दिसतात, स्कूल दिसतात, डॅम दिसते, ॲनिमल्स दिसतात. बरोबर आहे ना? तुम्ही काय काय लिहू शकता मला पाहायचं आहे. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहा. डज मॅन प्रोड्यूस सॉईल लँड? आपण बनवतो का? प्रोड्यूस म्हणजे बनवणे. सॉईल आपण बनवतो? नो, इट इज मेड बाय नेचर. व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? लँडवर माणसाने काय क्रिएट केलेलं आहे? पुन्हा काय क्रिएट केलं आहे? होम, हाऊसेस, लेक, त्यानंतर अजून काय? बिल्डिंग्स, रोड्स, डॅम्स, गार्डन्स, या सगळ्या वस्तू तुम्ही लिहू शकता. इफ ए डीप पीट इज डग ऑन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? जर तुम्ही गड्डा खोदला जमिनीमध्ये, पीट म्हणजे खड्डा, तर तुम्हाला काय पाहायला मिळेल? काय पाहायला मिळेल?
तुम्हाला थोडेसे मोठ्या आकाराचे खडकं पाहायला मिळेल, ओली माती पाहायला मिळेल, खूप सगळे छोटे छोटे किडे ॲनिमल्स त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. बरोबर आहे ना. या क्वेश्चनची आन्सर तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची आहेत आणि ती लिहून झाली की त्याचा फोटो काढून मला टाकायचा आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया लँड. लँड म्हणजे जमीन, भूमी. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉइल, बिग रॉक्स. जमिनीवर काय काय पाहायला मिळते आपल्याला? स्टोन, सॉइल, बिग रॉक्स. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. क्वेश्चन्सचे आन्सर मिळत आहेत पहा. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. टेरेस्ट्रियलमध्ये जमिनीवर म्हणजे जमिनीवर राहणारे ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन द लँड. जमिनीवर कोण राहतात? सगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स जमिनीवर राहतात. माणूस पण टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे आणि तो पण कुठे राहतो? जमिनीवर राहतो. सम टेरेस्ट्रियल्स डिग बरोज. बरो म्हणजे काय? भुयार, बीड. इन द ग्राउंड फॉर शेल्टर. काही काही टेरेस्ट्रियल ॲनिमल, फॉर एक्झाम्पल रॅबिट, हे काय करतात? हे जमिनीमध्ये बीड करतात, त्याच्यामध्ये राहतात. रॅबिट, रॅट्स, है ना. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. सगळेच ॲनिमल्स लँडचा यूज कशासाठी करतात? आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. टू फुलफिल देअर नीड्स ते काय करतात? लँडचा यूज करतात. ओके. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग. आपण शेती जमिनीवर करतो. फॉर बिल्डिंग हाऊसेस. आपले घरं आपण जमिनीवर बांधतो. अँड रोड्स. आपण रोड्स जमिनीवर बांधतो. बरोबर आहे. आपण म्हणजे आपल्या राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, कपड्यांची व्यवस्था सगळी आपल्याला जमिनीपासूनच करायला मिळते. कारण जर जमीन नसेल तर शेती कशात कराल? नाही करू शकत. नो. देअरफॉर लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन द लँड. आपण ॲनिमल्सचा यूज करतो. ॲनिमल्स प्लांटवर जगतात, प्लांट लँडवर ग्रो होते. फॉरेस्ट लँडवर ग्रो होतात. द मिनरल्स, क्रूड ऑइल, नॅचरल ऑइल ऑब्टेन फ्रॉम अर्थ. अर्थपासून आपण बापरे डिझेल, पेट्रोल, कोळसा है ना, गॅस, किती सगळ्या गोष्टी आपल्याला लँडपासून मिळतात. म्हणजे फायनली कुठून मिळतात? अर्थपासून मिळतात. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. लँड काय आहे? इट इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. एक महत्त्वाचा रिसोर्स आहे. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. आता आपण पाहणार आहोत लँड कशापासून बनलेली असते. पहा, ही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला लावली आहे त्यांनी. काय म्हणता ही ऍक्टिव्हिटी? पहा. टेक ए ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिकची बॉटल घ्या. ए हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स, सँड, सम ड्राय लिव्स अँड वॉटर. याच्यासोबतच तुम्हाला थोडीशी मुठभर माती घ्यायची आहे, काही दगडं घ्यायची आहे, सँड घ्यायची आहे म्हणजे वाळू, आणि काही ड्राय लिव्स आणि वॉटर पण घ्यायचे आहे. ठीक आहे. कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल. बॉटलचा वरचा भाग तुम्ही कापून टाकला आणि याच्यामध्ये हे सगळं मटेरियल टाकलं तुम्ही. माती टाकली, स्टोन टाकले, सॉइल टाकली, ड्राय लिव्स टाकले आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर टाकलं, ॲड केलं. त्याला मिक्स करून घ्या चांगलं आणि मिक्स केल्यानंतर त्याला थोडा वेळ पुट इट असाइड. स्टीर द मिक्सचर थोरोली अँड म्हणजे पूर्णपणे अँड पुट इट असाइड. थोड्या वेळाने बाजूला ठेवा. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि याला दुसऱ्या दिवशी ऑब्झर्व करा. ओके. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ. आता ते मिक्सचर कसं दिसतं पहा. तुम्ही जेव्हा एका दिवसाने ते मिक्सचर पाहाल ना, तुम्हाला काय दिसेल? जे ड्राय लिव्स वगैरे असतात ते पाण्यावर सगळ्यात वरती तरंगेल. त्याच्या खाली अगदी बारीक माती जी असते ना ती त्याच्या खाली जमा होईल. त्याच्या खाली थोडीशी जाड माती जमा होईल आणि सगळ्यात खाली त्याच्या खाली थोडेसे मोठे मोठे सँडचे खडकं आणि सगळ्यात खाली मोठ्या आकाराचे जे स्टोन्स आहेत ते काय होतील? जमा होतील. ओके. डू यू सी लेयर्स इन इट. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेयर्स दिसत आहेत का? एक ड्राय लिव्सची लेयर, एक सॉइलची लेयर, बारीक सॉइलची, एक त्याच्यापेक्षा जाड सॉइलची. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या लेयर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. डू यू सी लेयर्स इन इट? येस. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम काय पाहायला मिळते? इन टॉप मोस्ट लेयर देर इज ड्राय लिव्स, देन फाईन सॉइल पार्टिकल, देन सँड, देन स्मॉल स्टोन अँड देन बिग स्टोन. या लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके. द सँड ऑन द अर्थ
ऑल्सो लुक्स लाईक धिस. आपली जी सँड आहे अर्थवरची लँड ही सुद्धा अशीच दिसते आपल्याला. इफ ए पाईपलाईन इज बीइंग लेड इन युअर नेबरहूड, observe carefully the pit dug for this purpose. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. जिथे बांधकाम सुरू असेल ना तिथे जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला पण अशा लेयर्स पाहायला मिळतील. आपण जमिनीमध्ये वरती वरती आपल्याला सॉफ्ट अशी माती सापडते. जसजसं आपण खाली खाली जातो ना तसतसे दगडांचा आकार मोठा मोठा होत जातो ना. अशा वेगवेगळ्या लेयर्स आपल्याला लँडमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ठीक आहे. पहा, इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल म्हणजे पूर्ण रेडी तयार सॉइल. द टॉप अगदी वरती अगदी बारीक भुगा झालेली माती आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये खूप सारं गवत वगैरे पण असतं. द टॉप मोस्ट लेयर इज फॉर्म्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपण लँडच्या वेगवेगळ्या लेयर्स जे आहेत ते डिस्कस करतोय. पहा, जी टॉपमोस्ट लेयर असते, इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल, the topmost layer is formed by decomposition of remains ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. एखादं जंगल असेल किंवा एखादं शेत म्हणा तुम्ही, सगळ्यात वरती काय असते, वरती गवत असतं, खूप सगळे किडे असतात त्याच्यामध्ये, खूप सगळे ॲनिमल वगैरे मेले त्यांची डेड बॉडीज असते, प्लांटच्या डेड बॉडीज असतात. आणि ह्या सगळ्यांचं डिकम्पोजिशन होऊन ही जी वरची लेअर बनते ना मातीची, ही अतिशय फर्टाईल लेअर बनते. फर्टाईल म्हणजे सुपीक लेअर बनते. ही जी वरची लेअर असते सगळ्यात वरची लेअर त्याला म्हणतात ह्युमस. त्याला काय म्हणतात, ह्युमस असं म्हणतात. ओके. If the land has a mature soil, the topmost layer is formed by the decomposition of remains of plants and animals. This layer is called humus. It is usually found in dense forest. फॉरेस्टच्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्यात वरती तुम्हाला ह्युमसची लेयर पाहायला मिळते. The land below this is full of sand, soil, small stone, worms and insects. Soil and pieces of bedrock are found below this layer of land. आधी ह्युमसची लेयर, ह्युमसच्या खाली तुम्हाला काय मिळते, सॉइल मिळते, सँड मिळते. ओके. याच्यामध्ये छोटे छोटे इन्सेक्ट्स पण असतात, किडे असतात, छोटे दगड असतात. ठीक आहे. याच्या खालची जी सॉइल असते, आता धिस इज इमॅच्युअर सॉइल. हा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ह्युमस सापडणार नाही. The land below this is full of sand, soil, small stone, worm and insect. Soil and pieces of bedrocks, याला bedrock म्हणतात. हा सगळ्यात खालचा. याच्या खाली आपल्याला काय मिळते, ह्या सॉइलच्या खाली आपल्याला pieces of bedrock, soil are found below this layer of land. This soil is immature. Further below this layer, the proportion of soil decreases and that of rocks increases. याच्यामध्ये तुम्हाला एक दोन दगड मिळतील. जसं खाली जाईल तसं तसं रॉक्सचा नंबर वाढेल आणि सॉइल कशी होत जाईल, कमी कमी होत जाईल. ओके. द मेन मिनरल्स further below this layer of proportion of soil decreases and that of rocks increases. This is the layer of bedrock. आणि ही आहे तुमची bedrockची लेयर. जसं खाली जाईल तशी तशी सॉइल कमी होईल आणि फक्त काय राहील, रॉकी पार्ट तुम्हाला पाहायला मिळेल. इट इज कॉल्ड ॲज bedrock. The main mineral in the soils are derived from these rocks. That is why soil in different region is different. The color and texture of soil are both determined by bedrocks. bedrock कोणत्या रॉक पासून ती सॉइल बनली आहे त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे कलर्स आपल्याला पाहायला मिळतात. जशी ब्लॅक सॉइल असते, रेड सॉइल असते, येलो सॉइल असते, ती कुठल्या रॉक पासून बनलेली आहे त्याच्यानुसार त्याच्या वेगवेगळ्या टाइप्स राहतात. ओके. नाउ नेक्स्ट इज द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. ही आपण उद्या पाहायची का, इतका पोर्शन आपण आता करून घेऊया. ठीक आहे. आणि याच्या नंतरचा जो पार्ट आहे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन हा आपण उद्या पाहूया. ठीक आहे. हे जे पाहिलं आहे आपण वॉटरचा पार्ट, याच्यावरचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे देते, ते क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहे. हा क्वेश्चन पहा काय आहे आजचा. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट आर युजेस ऑफ वॉटर. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कुठून लिहाल, वॉटर युजेस ऑफ वॉटर या पिक्चरवरून लिहा. ओके. या पिक्चरवरून तुम्ही काय लिहाल,
युजेस ऑफ वॉटर लिहा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला लिहायचं आहे, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ what is the main source of water vapor in water cycle. वॉटर सायकल मध्ये मेन वॉटर कुठनं येतं, या पॅराग्राफ मध्ये सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन, व्हॉट आर सोर्सेस ऑफ फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे पिण्यासाठी आपण जे पाणी वापरतो त्याचे सोर्सेस कोणकोणते आहे. क्वेश्चनचा आन्सर या पॅराग्राफ मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे हा पॅराग्राफ तुम्हाला ऑलवेज रिमेंबर वाला जो पॅराग्राफ आहे हा वाचायचा आहे आणि नोटबुक मध्ये लिहायचं आहे. हे लिहिणं झालं की मग तुम्हाला हे क्वेश्चन्स नोटबुक मध्ये लिहून द्यायचे. कोणते? What is land made up of? What do you see on land? What has man created on land? If you deep pit is dug in the ground, then what do you find there? Is land flat everywhere? Does man produce soil or land? या सगळ्या क्वेश्चनची आन्सर्स तुम्हाला त्याच्या खालच्या पॅराग्राफ मध्ये मिळतील. हे क्वेश्चन्स नोटबुक मध्ये लिहून द्यायचे. त्यानंतर ही डायग्राम काढायची तुम्हाला. ओके. एवढं सगळं केलं की याचे फोटोज काढून मला टाकायचे. आजचं काम आज संपायला पाहिजे, आजचं काम उद्यावर टाकायचं नाही. ठीक आहे. बाकीचं उद्या पाहू.